गेले 2 दिवस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे मोठे नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये आहोत। काल इथे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती। ढगफुटी सदृश्य जे आहे पाऊस इथे पडलेला होता, त्याच्यामुळे ह्या इथे गावामध्ये जे आहे ते पूर्णपणे पाणी जे आहे ते साचलेलं होतं। आता सध्या आपण काही घरांमध्ये आहोत। आता पूर थोडासा ओसरलेला आहे, पावसाची परिस्थिती अजूनही आहे, पण आता सध्या इथे घरांमध्ये जे आहे ते अक्षरशः चिखलांचं जे आहे ते खत साचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक संसार उपयोगी जे वस्तू आहेत त्या सगळ्या पूर्णपणे चिखलाने भरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच जे व्यवसाय आहे ज्याच्यातून घर संसार चालतो ते सगळे देखील मशिनरी आहेत त्या पूर्णपणे चिखलामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे जे चिखल आहे त्या चिखलामध्ये पाणी, त्यासोबत मशिनरी आहेत, त्या सर्व मशिनरी आणि ते चिखलामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काकू आहेत, काकूंशी संवाद साधूया। नेमकं काय परिस्थिती झालेली होती काकू? काल पाणी आलं अचानक, काय परिस्थिती? पहिले आमच्या घोट्यापर्यंत पाणी आलं, पाणी बाहेर निघून सर आमच्या छातीला पाणी लागलं। आम्ही तसेच हाताला हात धरून बाहेर निघालो, तर बाहेर आल्यावर आमचं सगळं घर अख्खं पाण्यात होतं पात्र्यापर्यंत। घरात गिरणी आहेत आमच्या 15-16, परत दागिने, पैसे, घरातलं धान्य धुन्य सगळं वाहून गेलं, काहीच नाही राहिलं आम्हाला, फक्त आम्ही आमच्या कपडे बाहेर निघालो। काल नेमकी काय परिस्थिती झालेली? मुलगा बाहेर, सगळी परिस्थिती आज तुमच्या डोळ्यातूनच दिसते, परिस्थिती काय होती नेमकी? कालची परिस्थिती फक्त आमचा जीव वाचायचंच महत्वाचं होतं, बाकीचं काहीच नव्हतं। आज पूर थोडासा ओसरलेला आहे, संसार सगळा चिखलात आहे। सरकारी मदत काय आली आहे का? सरकारकडून कुणी पाहणीला आलेलं आहे का? नाही, अजून कोणीच नाही आलं पाहायला, फक्त निलेश लंके साहेब ते आले होते, ते पाहून गेले। एकंदरीत पालकमंत्र्यांचा दौरा आहे, पालकमंत्री येणार आहेत असं समजतंय। काय त्यांच्याकडे काय मागणी करणार आहेत? आमचं आता जवळजवळ 50-60 लाखाचं नुकसान झालं। आमच्या 13-15 गिरणी सगळ्या पाण्यात येतं, 5-6 लाखाच्या मशिनरी, आमची सगळी आयुष्याची कर्ज काढून घेतलेली कमाई सगळी त्याच्यातच गेली। पालकमंत्र्याला म्हणा आम्हाला तेवढ्या त्या मशिनरी त्या सगळं पोट भरायचं साधन होतं आमचं सगळं ते। नक्कीच ताईंचे जे अश्रू आहेत ते सगळे भावना सांगत आहेत। काका आहेत आपल्याकडे, काका आपल्याला सांगा नेमकं काका काय परिस्थिती, नेमकी कालची परिस्थिती पाहिलं? पाणी भरपूर आलं, 2 सांड्याचं पाणी एकत्र झाल्यामुळे आमच्या घराने पाणी शिरलं आणि घरातली भांडे कुंडे दाजले गेले। परत त्यांचे पुस्तकं, 12वीचा मुलगा होता त्यांची पुस्तकं, ती मशिनरी सगळ्या पाण्यात भिजल्या आणि काही वाहून गेले, काही भांडे गेले, कपडे गेले, सगळे ड्रम आमाव गेल्यामुळं आम्ही आज उघड्यावर संसार बदललेला आहे। आज ही जी परिस्थिती आहे सगळं आज घरामध्ये चिखल आहे। आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सगळं मशिनरी जे आहे तुमच्या ज्यातून आपला उदरनिर्वाह होत होता ते देखील आज सगळं चिखलात आणि पाण्यामध्ये गेलेलं आहे। काय सरकारकडे एकंदरीत मागणी करणार आहात? सरकारने जेवढं शक्य होईल तेवढं मदत केली तर आम्ही संसार उभा राहील, नाही तर मग आमचं काही नाही जिंदगी। त्याच्यामुळं प्रशासनाने आम्हाला थोडी मदत करावी, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला त्याला मागणी करतो। आपल्यासोबत आजी आहे। आजी, आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या वर्षात हा पाऊस कधी पाहिला का? नाही, पहिलीच वेळ पावसाची। काय वाटतंय एकंदरीत असा पाऊस झालाय ह्यो की सगळं संसार जो आहे तो आज उद्ध्वस्त झालेला आहे? आमचे जीव वाचले तेच महत्वाचे वाटले आम्हाला। संसार तर सगळा गेला, काहीच नाही राहिलं, दागिने बिगिने सगळं 9-10 12-13 गिरणी येतात। आमचं पोट भरायची जेवढी विद्या होती तेवढी पाण्यात गेली आमची। घराचं सगळं पाण्यात गेलं, घरातले बी दागिने होते, काही थोडेफार पैसे होते ते सगळे पाण्यात गेले। 12वीला मुलगा होता त्याची पुस्तकं ते सगळे, आम्हाला अंगावर कपडे नाही राहिले, नुसते कपडे घेऊन बाहेर निघालो आम्ही। कस तरी पाण्यातून, इतक्या पाण्यातून बाहेर निघालो आम्ही, लय हाल झाले आमचे। आता प्रशासन येतंय, पाहणी करतंय, नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे। काय सरकारकडे मागणी करता तुम्ही? आम्ही त्यांनी सगळे मदत करावं, आमचं जसं होतं ना तसं थोडंफार आम्हाला मदतच करायला पाहिजे। आम्ही केव्हा एवढं सावरणार आहे, तर कधी आमच्याकडून काय होणार आहे? आम्ही आता म्हातारे झालो, आमचं लेक सून पोरं शाळेत जाते, तर काय करायचं आम्ही, कसं काय करायचं एवढं?
नक्कीच ही जी भावना आहे ही आपण पाहू शकतो. पूर परिस्थितीनंतर जे आहे अक्षरशः संसार जे आहे ते उघड्यावर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे सरकार जे आहे ते लवकरात लवकर या सर्व बाधितांना मदत करते अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.